सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 20वा लेख, चतुर राजकारणी श्रीकृष्ण. आता आपण 40च्या उंबरठ्यावर उभे आहोत. थोडेफार आयुष्याचे आणि बऱ्यापैकी पुस्तकांचे वाचन झाले आहे. म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या भेटीत हपकून किंवा वेडावून जाण्याचा ऋतू तसा ओसरला आहे. ही माझी स्वतःबद्दलची सर्वसाधारण धारणा. पण या धारणेला जोराचा हबाडा देण्याचे काम एका पुस्तकाने केले. आनंद विनायक जातेगावकर यांचे व्यासांचा वारसा हे त्याचे नाव. व्यासांच्या महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा ललितांगाने वेगळा अन्वय उलगडून दाखवणारे हे पुस्तक 1909 मध्ये प्रकाशित झाल्यापासून त्याच्याबद्दलची बरी वाईट मते चर्चेत होती. तेव्हापासून हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता होतीच. ती परवा शमली. उत्सुकता शमली, पण त्याचा परिणाम अद्याप दगदगताच आहे. कुंती, द्रौपदी, भीष्म, कर्ण, युधिष्ठिर आणि कृष्ण अशा ज्या ज्या व्यक्तिरेखांबद्दल आपल्या मनात आदर आणि आत्मीयतेचे स्थान आहे, त्याला जबरदस्त हादरा देण्याचे काम हे पुस्तक करते. खरे तर जातेगावकरांनी उलट्या पालट्या करून टाकलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखांबद्दल लिहायला हवे. परंतु आपण या लेखापुरता फक्त कृष्णाच्या व्यक्तिरेखेचा थोडक्यात विचार करूयात. केवळ भक्त किंवा भाविकच नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या मनात राम आणि कृष्ण या दोघांबद्दल काही एक आदरभाव आहे. व्यासपर्व म्हणजे दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, कृष्ण चरित्र एकाच एका ग्रंथात कोंडून पडलेले नाही. अनेक ग्रंथांनी, काव्यांनी, नर नारींच्या जीवनांनी तीळ तीळ देऊन ते बनवले आहे. कारण कृष्ण हा नुसता मानव नाही तर पुरुष आहे, पूर्ण पुरुष आहे. बाळकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण, तत्वज्ञ कृष्ण अशी कृष्णाची निरनिराळी रूपे आहेत. व्यासांचा वारसामध्ये जातेगावकर गोपालकृष्ण, गोपी, राधाकृष्णाबद्दल बोलत नाहीत. कारण कृष्णाची ही रूपे महाभारत पूर्व आयुष्यातील आहेत. त्यांचा भर आहे व्यासांनी महाभारतात रेखाटलेल्या कृष्णाच्या व्यक्तिरेखेवर. 272 पृष्ठांच्या या पूर्ण पुस्तकात ते कुठेही कृष्णाकडे भगवान कृष्ण म्हणून पाहत नाहीत. दुर्गाबाईंप्रमाणे पूर्ण पुरुष किंवा राम शेवाळकर यांच्याप्रमाणे आदर्श आणि व्यवहार यांच्यात समन्वय घडून आणणारा समन्वयकार या रूपातही ते कृष्णाकडे पाहत नाहीत. तर प्रसंगी तत्वज्ञान, नीती, तर्क आणि गरजच पडली तर जबरदस्त उपयुक्ततावाद यांचा अतिशय चलाखीने वापर करणारा चतुर राजकारणी मत्सुदी या रूपात ते कृष्णाला आपल्या पुढे ठेवतात. महाभारतातील साऱ्या घटितांना आणि अखेरच्या युद्धालाही आपल्याला हवी तशी दिशा देणारा कृष्ण हा त्यांना महाभारताच्या सगळ्या कटाचा सूत्रधार वाटतो. दोन्ही सैन्यात आपलीच माणसे दिसू लागल्यावर अर्जुनाच्या मनातील आस्था, करुणा जागी होते. त्याच्या तोंडाला कोरड पडते, हातपाय थरथरू लागतात. युद्ध नकोच या निकराच्या भावनेपर्यंत तो येतो. तेव्हा अशा शस्त्र त्यागून संवेदनशील, सहिष्णू, कनवाळू बनलेल्या अर्जुनाला शस्त्राळू बनवण्यासाठी कृष्ण सायकोलॉजिकल आर्ग्युमेंट्सची दीर्घ मालिका उभी करतो. ही मालिका म्हणजे भगवद्गीता. निखळ मानवी भावनिक प्रश्नांना परिघावर फेकण्यासाठी कृष्ण जबरदस्त तर्क पेश करतो. तर्क पहिला, युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. दुसरा, युद्धात प्राण गेला तर स्वर्गाचा धनी होशील आणि जिंकलास व जिवंत राहिलास तर पृथ्वीचे राज्य अखंड भोगशील. तिसरा,
आजोबा, पणजोबा, गुरु यांच्यावर कसे शस्त्र चालवू म्हणून तू विचलित होतो आहेस ना? पण लक्षात घे, तू मरायचं ठरवलं तरी ते काही मरणार नाही. तू मारायचं ठरवलं तरी ते काही मरणार नाही. कारण मरते ते शरीर, आत्मा तर अमरच राहणार आहे. चौथा म्हणून शरीराला मारायचे पाप तुला थोडीच लागणार. पाचवा, जास्त विचार करू नकोस. सुखाच्या आशेने लढू नकोस किंवा दुःखाच्या भीतीने पळू नकोस. हार जीत समान मानून युद्ध कर. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो. मानवता धर्माला धरून असणारे अर्जुनाचे स्वाभाविक प्रश्न बिनतोड युक्तिवादाच्या बळावर कृष्ण बाद ठरवतो. युक्तिवादाची ही लढाई अर्जुन हरतो, कृष्ण जिंकतो. हे फक्त अर्जुनाच्याच बाबतीत घडते असे नाही, तर युधिष्ठिर आणि भीष्म यांनाही तो तर्काची तीर्थ पाजून असेच चित करतो. युद्धासाठी सैन्याच्या जमवाजमवीला लागा असा निरोप कृष्ण जेव्हा पांडवांना देतो तेव्हा भीम उत्स्फूर्तपणे उद्गारतो, आपण आधी समोपचाराने घेऊन पाहू. सगळे उपाय खुंटले तर आपण लढू. भीमाचा हा समोपचाराचा कृष्णाला खटकतो. अशा वेळी तर्काच्या जोडीला उपरोधाचे अस्त्र बाहेर काढत तो म्हणतो, का रे, ते कौरव म्हणतात तशी झालीये का काही गडबड किन्नरपणाची? म्हणजे युद्ध नको म्हणणाऱ्याच्या पुरुषत्वावर शंका घेत कृष्ण त्यांना खुशाल स्त्रैण ठरवतो. कर्णाला नेमक्या क्षणी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याच्या मानसिकतेवर किल्लर अटॅक करतो. साम दाम दंड भेद वापरून भीष्म, द्रोण, दुर्योधन यांचा काटा काढतो. तर युद्धात झालेला सर्वनाश पाहून हळहळणाऱ्या युधिष्ठिरला कोणत्याच प्रेताच्या पाठीवर जखमा नाहीत, म्हणजे शत्रूशी लढताना त्याचा प्राण गेला. आता तू रडून त्यांचा अपमान करू नकोस असा सल्ला देतो. म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन यापैकी कोणालाही युद्ध नको होते, पण ते कृष्णाला हवे होते. अशा वेळी संवेदनेला आवाहन करणाऱ्या भावनेला बाजूला सारून बुद्धीच्या जोरावर कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट्स करत कृष्णानेच हे युद्ध घडवून आणले असे जातेगावकर म्हणतात. अखेर युद्ध झाले. प्रचंड मानवसंहार होऊन ते संपले. परंतु युद्धानंतर काय झाले याची चर्चा आपण सतत टाळत राहतो असे जातेगावकर नोंदवतात. युद्ध संपल्यानंतर कित्येक वर्ष उलटली तरी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, संजय, विदुर, पांडव आणि द्रौपदी यांच्या मनातील दुःखे संपली नाहीत, उलट वाढत गेली. कृष्णाच्या नियोजनाप्रमाणे पांडवांना अखेर राज्य मिळाले. पण त्याचा उपयोग काय? उपभोग जरी घ्यायचा म्हटलं तरी मन तयार हवं, आनंदी हवं. पण अनिच्छेने केलेले युद्ध आणि ते जिंकल्यानंतरही न संपणारा मनातील अपराध भाव यांना घेऊन पांडव काय राज्य करणार होते? म्हणून शेवटी काय झाले तर कृष्ण बिनतोड तर्क करून अर्जुनाला जे सांगत होता तसे काही झालेच नाही. युद्ध जिंकले पण पृथ्वीचे राज्य भोगण्याची अर्जुनाची लालसाच राहिली नाही. स्वर्गारोहणाच्या रोमॅन्टिक कल्पनेचे म्हणाल तर तीही अपुरीच राहिली. परिणामी तत्वज्ञ कृष्णाचा जो युटोपिया होता त्याची अंतिम परिणिती काय तर अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. बरं, हे झालं पांडवांचं. कृष्ण ज्यांचा अग्रपुरुष होता त्या यादवांचं काय झालं तर यादवी म्हणजे आपापसात तुफान हाणामाऱ्या त्यातून अखेर सर्वनाश. आणि कृष्ण त्याच्या कहाणीचा शेवट तर किती करुण आहे. यादवी हिंसा आणि रक्तपात पाहून उबग आलेला कृष्ण कमालीचा एकाकी होतो आणि अखेर जरा नावाच्या व्याधाचा, शिकाऱ्याचा बाण लागून विकल अवस्थेत मरण पावतो. ही आहे आनंद विनायक जातेगावकर यांची व्यासांचा वारसा या पुस्तकातील कृष्णाची व्यक्तिरेखा. योगेश्वर कृष्ण, अवतारी कृष्ण, भगवान कृष्ण या रूपात कृष्णाकडे शतकानुशतके पाहत आलेल्या समाजमनाला जबरदस्त कल्चरल शॉक देण्याचे काम ही व्यक्तिरेखा करते. पण त्याच वेळी कॅरेक्टर इज डेस्टिनी म्हणजे मूळ स्वभाव हीच नियती अशा नव्या लोलकातून महाभारताकडे पाहण्यासाठीचे अवकाशही खुले करते.
व्यासांची शिल्प म्हणते नरहर कुरुंदकरांनी म्हटले आहे. श्रीकृष्णाचे चरित्र मोठे लोकविलक्षण आहे. त्यात इतक्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत की त्याला लबाडांचा शिरोमणीही ठरवता येते आणि गणतंत्राचा नेताही. यामुळे त्याचे परमात्मापण बाजूला सारून कृष्ण चरित्राकडे मोकळेपणाने पाहण्याची अपेक्षा कुरुंदकरांनी व्यक्त केलेली आहे. म्हणून कृष्णाच्या व्यक्तिरेखेकडे मानवीपणातून परमेश्वरत्वाकडे होणारा प्रवास या रूपात पाहण्यापेक्षा ती प्रेषितत्वाकडून मानव्याकडे सुरू झालेली यात्रा आहे असेही पाहता येऊ शकतेच की. यासाठी सामूहिक नेणीव बनून राहिलेल्या व्यासांचे आपण आभारच मानायला हवेत. कारण या महाकाव्याच्या रचनेत त्यांनी एवढ्या मोकळ्या जागा ठेवल्या आहेत की त्याचे रीडिंग बिटवीन द लाईन्स करत राहिल्यास नवनवीन अर्थाचे अवकाश आपण शोधू शकतो. धन्यवाद.